आमच्या मुलाला 85% मिळाले. अरे वा वा, खूप पेढे बरे का, माझ्या मुलाला 80% मिळाले. तर मग आपण त्यांचे भविष्याचा विचार करू. चला, काय करायचं ठरवलं माहिती तुम्ही? मी माझ्या मुलाला विचारलं तर तो इंजिनिअरिंगच करायचं म्हणतोय. हो, आमचं पण इंजिनिअर करायचं म्हणतोय, पण म्हटलं त्याला की काय पडले इंजिनिअरिंग मध्ये, हे बघ इंजिनिअर कसे बसले, यांना नोकऱ्या पण नाही. आपण त्यांच्या मनातूनच करू. आणि माझ्या मते तोच उत्तम पर्याय आहे. हो, अगदी बरोबर तुमचं. बरं, मी विचार करतो, तुला कळवतो. चला येऊ मग. नाही 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 नाही. अरे, मला इंजिनिअरिंगच करायची. मी इंजिनिअरिंगच करणार. ऐक बा. नाही मी ऐकणार नाही. मला इंजिनिअरिंगच करायची. अरे ऐक मला माझं. अरे काय पडलेलं इंजिनिअरिंग मध्ये, इंजिनिअरिंगला काहीच स्कोप नाहीये. नाही, मला त्यातच करिअर करायचंय. माझे मित्र इंजिनिअरिंगच करतात. अरे माझं ऐकून घे, इंजिनिअरिंग खूप झाली आजकाल, बरोबर इंजिनियर भेटत आहेत आणि इंजिनिअरिंग मध्ये स्कोप पण नाहीये. हे बघ कसे इंजिनियर भाषा होते तुझे, बरं का. पण मला त्यातच करिअर करायचंय. अरे ती पाटलांची नेहा बघ, तिला डॉक्टर बनायचं होतं आणि मेडिकलला आहे, बघ जरा तिच्याकडे. हो, नाही मला इंजिनिअरिंगच करायची. माझे मित्र तेच करतात. बरं तुला इंजिनिअरिंग करायची ना, मग मी काही गोष्टी सांगतो ते ध्यानाने ऐक. इंजिनिअरिंग सोपी गोष्ट नाहीये, खूप अभ्यास करावा लागतो. आयुष्यात खूप अडचणी येतात, तर त्या तुला फेस करावं लागतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींच्या नादी लागायचं नाही, कळलं? ध्यानात ठेव या गोष्टी. हो. कधी जा चल चल, दिली तुला पण. हॅलो, कॉन्फरन्स कॉल. बर मी काय म्हणतो, बोला. तुझ्या मित्रांना पण विचारलं त्यांना काय करायचंय, कोणत्या कॉलेजला जायचंय. ठीक आहे, मी त्याला कॉन्फरन्स कॉल करतो. अरे वेडा आहे का तू, किती पैसे जातील त्याच्यात. नाही हो, आपल्याकडे जीव आहे ना. अरे वा वा. हॅलो. हा हॅलो स्वप्नील, एक मिनिट होल्ड कर. हॅलो. हा सागर, एक मिनिट होल्ड कर. मी नाईनला कॉल करतो. हॅलो. हा हे बघा, आपण सगळे मित्र आता कॉन्फरन्स मध्ये आहे. तर आपलं इंजिनिअरिंगचं काय ठरलं याच्याबद्दल आपण बोलू. अरे मी काय म्हणत होता यार, इंजिनिअरिंगची प्रोसेस डिप्लोमाला ऍडमिट घ्यायचं म्हणजे खूप मोठे कटकट आहे. त्याची प्रोसेस खूपच मोठी आहे यार. हो यार, ते यार तिचे डॉक्युमेंटची पटकन मिळत होत नाही. इकडे फिरा तिकडे फिरा यार, तिला जा, खूप मोठे लफडे यार ते. बरं मित्रांनो, मी काय म्हणतो, आपल्या घराजवळ ते कॉलेज आहे पहा, ते एकदम भारी म्हणता. सैराट पॉलिटेक्निक. अरे एक नंबर कॉलेज आहे म्हणे, नुसते हवाय तिकडे. आपण तिकडे ऍडमिशन घेऊ मी म्हणतो. ठीक आहे, मग आपण तिकडेच एकदा जाऊ सगळे. चला भेटू मग आता कॉलेजलाच. ठीक आहे, चला. डिप्लोमा करण्याच्या निर्णयाने हे सर्व मित्र ठरवल्याप्रमाणे सैराट पॉलिटेक्निक या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जातात. वाटेत त्यांना कॉलेजचा वॉचमॅन भेटतो, त्या वेळची म्हणजे आपण पुढे बघू. तुम्हाला काका, मी काय म्हणतो, हा डिप्लोमा फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायची. अरे बापरे, वाटतं. हो. बरं मी काय म्हणतो, या कॉलेजचं नाव काय? सैराट पॉलिटेक्निक. बघितलंय का याच्या पहिले कधी? हा, मी सांगतो तुम्हाला आता. ते समोर गार्डन दिसतंय का? हा, तिकडं आज खूप हरियाली. बरं नाही रे बाळा, ती वाली हरियाली नाही, पानं फुलं फळं. बरं मी काय म्हणतो, गार्डनच्या उजव्या साईडला लायब्ररी आणि इकडे मागं हॉस्टेल आणि कॅन्टीन पण आहे. बघितलं का तुम्ही? चालेल. तुम्हाला बरीच माहिती आहे कॉलेज बद्दल. खूप जुने आहात वाटतं तुम्ही. नाही रे बाळा, मी तर नवीनच आहे अजून इकडे. तुम्हाला इथे कसं काय माहिती? मी या कॉलेज मधून इंजिनिअरिंग केली आहे ना. काय? हो इंजिनिअरिंग केली? हो हो.
इंजीनियर का दर्द तुम नहीं समझोगे बेटा। दर्द दिलों के कम हो जाते, दर्द दिलों के कम हो जाते अगर M3 और मैकेनिक्स कम हो जाते। ऍडमिशन झाल्यानंतर मुलं कॉलेजला जातात. इथे गेल्यावर त्यांना काही नवीन मुलांची मैत्री होते. त्यांची काही रिकामे फालतू अर्थातच वाईडे मुलांची मैत्री होते. त्यावेळी वर्गात काय मजा येते ते आपण पुढे बघू. अरे बोल ऍडमिशन हो आणि तुम्ही वाईडी म्हणजे ए लावून दे मित्रा सगळं भाषा नापास 10वी मध्ये खूप तीर मारले तुम्ही आता तेच तीर तुमची हवा लाईट करतील डिप्लोमा करताय ना बेकारी कसं काय लागला मागच्या वर्षी काय शाळा आहे का इतकं सोपं नसतं 10वी नंतर मी पण खूप उडत होतो पण डिप्लोमा इंजिनिअरिंग असा बोलला की काय रात अरे ओ बाळा कोण रे तू तुझी काय तुझे मम्मी पप्पा कुठे गेले अरे किसका बच्चा हो गया रे भाई रोड आपल्या किसको कच्चे रोड तू डिप्लोमाला आपण डिप्लोमाला नावाचा सवा आहे इसको देख के शेर आ रहा भाई काल आवाला गेला लाईट काल आवाला गेला लाईट ची कमी पडली आपलं शांतपणे करू नका तू आपल्याशी नांगणी करायचा आपल्याशी वागणं म्हणजे भविष्य वागणं अरे कोण समजतो होता तू हा ऋतिक रोशन आपण तू ऋतिक रोशन आशामध्ये तोंडबाय तुझा त्याच्या सहाव्या मुलापेक्षा पण छोटा आहे तू सोनाले Good morning, all of you. Please sit down. थँक्यू सर So now we go to the our first chapter. Working of motor. ओके सर First part is induction motor. ओके सर काय झालं रे? चिमणी उडाली सर सर मोठे की चिमणी भी सारा होता का? ठीक आहे परत बघा. परत आवाज. मोबाईल पी सर 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 एवढं पोटचं बी सरका हा. हो सर तुला काय व्हायचं रे? तुला दिसतं ना चिमण्या चिमण्या. आता आवाज येतो कोण? हो सर अरे आपण बांधर आला नवीन फोटो मध्ये बरं मी येतो. सर तुम्ही बोला ना मेरा सगळा. अरे मेरे बाप आज तो फील्डिंग लग रही हो दादा बेटा प्लान बनाया मेरे को फंसाने का तुमने अरे उत्तर दे लड़की मोटर. चले आन्सर दे बेटा तू बड़ा आगाशा कर रहा अरे उत्तर दे रे तू उत्तर दे रे. जानन सर बच्चे की जान लोगे क्या आप तू बच्चा है? जाओगे सर तू बच्चा तू जाओगे सर सोडा ना उत्तर दे तुम्हाला. बरं कसला सर लड़की मोटर. ती आपली गाडी का हा का? अरे उत्तर दे. हा चाबी लावली ना हा लाव. गँग पसारे हो काय म्हणजे असं होतं आलं नाही रे. एक पिरियड लेक्चर होत नाही. तुझ्या लेक्चरच आता ऍडमिशन मैत्री अभ्यास तर झाला पण डिप्लोमा म्हटलं की लव ट्रायंगल येतोच ना राव. या पुढच्या सीन मध्ये कोणाचं हात शेक होते आणि कोणाचं हात ब्रेक होते ते आपण बघू.
अरे हो सागर कुठं काय म्हणतो काही नाही रे यार आपल्याला कॉलेज मध्ये ना भारी पोरगी दिसली होती यार मस्त दिसत होती यार ती हो का मी पण एक मुलगी बघितली यार काय सांगतोस ती माझ्याकडे कोण खूप असली होती आणि काय रोमॅन्टिक मूड होता यार तेव्हा खूपच हो का एक काम तू तिचे केस खूप मोठे होते का हो आणि तुमची टक्कर झाली का ऍक्च्युली हो आणि तिच्या हातात मोठी पुस्तकं होते का अरे हो त्याच पोरीशी माझी पण टक्कर झाली अरे काय सांगतोस हो पण पहिले मी तिला प्रपोज मारणार असं कसं मी प्रपोज मारणार पहिले मी प्रपोज मारणार पहिले मीच मारणार प्रपोज तिच्यावर हॅलो कुठे आहे तू येतेस मी का? अरे मित्रांनो एवढे कसे उतार बसले रे तुम्ही आज अरे यार आम्हाला एक मुलगी आवडली होती यार मग काय झालं? अरे यार तिच्या दुसऱ्यासोबत लफडं झालं तिचं अरे यार अब दिल ही टूट गया तो क्या कहना यार म्हणजे तुम्ही दोघं एका पोरच्या मागे लागला होता हो. पहिला आज काही पोर आहे की ढोर आहे हे पाहू तुम्हाला एकदम जबरदस्त गोष्ट सांगतो आता हे प्रेम वगैरे काहीच करा नसतं समोर माया आहे रे हो हे बघ मित्रांनो मुलींबद्दलचे प्रेमामधले 2 फॅक्ट सांगतो जी जास्त मेकअप करते ती तितकाच लवकर ब्रेकअप करते दुसरी, जी स्वतःहून फोन करते तीच त्याला प्रेम करते तांबे हो तू थांब तू हे जास्त कन्सेप्ट क्लिअर दिसतंय हा विषय अरे काय विषय आहे बाबा? अरे कस काय रे हो आम्हाला बी शिकवत नाही कधी अरे वो बहुत लंबी कहानी यार क्या बताओ हो चांगला सर आले रे हो सर क्या बताओ तुमको अब मैं अरे कौन है रे तू अरे कौन है रे रस आ तू मैं तेरे ख्वाब कोण आहे अरे मी सुरत अच्छा सर काय म्हणता सर अरे तू काल तो बरा होता काय सांगू सर तुम्हाला काल माझा ऍक्सिडेंट होऊन गेला सर सांग मोबाईल तुझं काय आला तिकडं पाहिलं हो सर मिळायला कसं काय भाऊ अरे मुलगा बोल रे हे पहा सर काल ना डायरेक्ट लाईट चालली गेली ना अरे हा, बाबा आणि मी गच्चीवर गेलो म्हणतो अंधारात सेल्फी काढू गच्चूर गेला बंधू ऐकत असेल पुढे तुम्ही बोल बोल गच्चीवर गेलो हा. फ्लॅश फ्लॅश लागला डायरेक्ट डोळ्यामध्ये इतक्या जोरात चमकला डायरेक्ट हेडलाईट पुढून गेला डोळ्याच्या जरवे अरे सेल्फी ट्रॅक कॅमेरा कुठं काढतास फ्रंट कॅमेरा काढतात रे फ्रंट कॅमेराच काढली सर अरे फ्लॅश कस काय हा तो विवाय माहित नाही का तुम्हाला 20 मेगापिक्सल मूनलाइट कॅमेरा तो दीपिका पादुकोणचा बॉयफ्रेंड रणवीर सिंग तयार करतो त्याची जाऊ दे सर तुम्ही काय सर हा नाही सर येऊ का मग मी असा म्हणून थोडे खड्डा सर सर तो पिक्चर नहीं पाहिला का त्यावर डायलॉग आहे ना द माइंड सीज ऑल दिमाग को सब कुछ दिखता है तो काबिल नहीं पाहिला का सर तुम्ही मग काय पाहिलं सर तुम्ही अरे आपण रईस पाहिजे गेलतो रईस अरे बाप का रईसला तो गेलो का सर अरे लैला पाहिजे गेला तुम्ही सर लैला सांगू तुमच्या ऐकलं अरे बेटा हे प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेट सर असं नाही सांगणार म्हणजे हा तू इंटरनेट बोलतो तुम्ही बस का सर अरे बस काय विषय तुमचा आता इंटरनेट धोक्यामध्ये झाला तुम्ही आला हा विस्तारला कोण जायला आपल्याला काय माहिती
आता हळूहळू वेळ संपतो आणि सेमिस्टर पण संपतो. रिझल्टची तारीख तोंडावर आलेली असते. हे सगळे मित्र स्वप्नांच्या रंगात असतात. आता कोण डिस्टिंक्शन मध्ये येतं आणि कोण फर्स्ट क्लास येतं आणि कोणाचं वर्ष वाया जातं ते आपण बघूया. काय यार काय रिझल्ट लागेल काय माहित पेपर तर चांगले लिहिले, आपण मग मार्क पण चांगले पडतील. ती तर काय तुझं काका बसेल का पेपर चेक करायला? काय सागर, तू आपला मित्र आहे, सगळ्याला माहितीये. आपल्याशी पंगा करायचं नाही, आपल्याशी पंगा म्हणजे रस्त्यावर दंगा. अब मेरे मार्क्स आएंगे, तुम्हारे डिस्टिंक्शन आएंगे, तुम लोग हंसोगे, सेलिब्रेशन मनाओगे, खाना खाओगे, सो जाओगे। हमारा क्या है? हमारा क्या है? हम तो पहले से भी फर्स्ट क्लास थे, जाने के बाद भी फर्स्ट क्लास रहेंगे। अरे वो भगवान, वो भी सोचता होगा कि मैंने कितनी खूबसूरत चीज बनाई, डिप्लोमा इंजीनियरिंग। नीचे देखा तो कीड़े कीड़े हो तुम लोग, एक एक मार्क्स के लिए झगड़ते हो। तुम्हारी तरह नहीं, मैं खुश हूँ, फर्स्ट क्लास मिलेगा मुझे। चलो रिजल्ट वाले अपना काय नंबर किया 99 70 अरे वाह, तू तर डिस्टिंक्शन मध्ये रे. मी हो. डिस्टिंक्शन हो. नाचो डायरेक्ट डिस्टिंक्शन मध्ये आलो. माझी एकच फाईल होती, त्या सीआरच्या वरती जायचं होतं. गेलो तर सीआरच्या वरती. अरे काय स्वप्नील, कुठे सिंहाच्या खालती निवडतीस? आपण सगळे एकच आहोत. अरे खाक मजा है जीने में, खाक मजा है जीने में, जब तक आग न लगी हो अपने दुश्मन के सीने में. हे बाबू, घरात सांगतो आपल्याला चांगले टक्के बनणार आहे, आपल्या पुरी गॅरंटी रे हो. कसं आहे, वर सोबत फ्रेंडच्या मागे फिरला आता पाहिजे तुमच्या जास्त मार्ग आणेल. अबे हो रिझल्ट पाय तू, आपल्याला तिच्यापेक्षा जास्त पडलेली ना, नाव उलट तरी टाकीत मिळा रे. काय बोलायचा रिझल्ट? अरे नयन, तुला 75% आहे. आणि तिला 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 काय बोला? अरे तिला 80% आहे. 80. काय सांगतो बे सगळ्या. माझ्या मोबाईल माहिती तो आपला मित्र सागर नेहमी आपल्या संग्रहात आहे. मार्क्समध्ये पण आपल्या संग्रहात पाहू का तुम्ही? पाय रिझल्ट पाहता काय सांगत करतोय. अरे राजे, तुझा एक बॅग. ओय म्हणजे मी नाही सागर, तू फर्स्ट क्लास आहे, फर्स्ट क्लास. अरे यावर्षी सुटतो का नाही पाय यार? अरे आशिष, यावर्षी परत तू ऑल दे. जाऊ दे बाबा, सगळे सुटले ना. यावर सेलिब्रेशन पाहिजे. पण एक मिनिट, अबे मी तुझे टक्के, तू सगळ्यांचे पाहते, तुझे टक्के कोण पाहिजे? अरे हो रे, थांब मी पाहतो. अरे वा, मला 70%. अरे कसं राहशील तू? सेलिब्रेशन पाहिजे आता. चला ना बे. अबे तुझा सवय आहे रे. अरे, बजाव रे, अरे अजय तू. झुंगा बजाव. माईक घ्या ना, तुम्ही घ्या, तुम्ही अरे काय सेलिब्रेशन रे? पास झालं जरा मी, पास झालं सगळं. नाही सर, मी राहिलो सर. तुझा सवय रे. काय पास होतो तू, सोयराची मजा घे फक्त. चावलं झालं का? तुझा जिंगाडो सेलिब्रेशन होतं का? आपल्याला आपलं